नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज क्लब सँडविच. तसं तर व्हेज क्लब सँडविच आपण दोन प्रकारामध्ये देतो, एक ग्रिलमध्ये देतो आणि एक टोस्टमध्ये देतो. तर आपण बनवणार आहोत व्हेज क्लब सँडविच ग्रिलमध्ये. तर साईडला जे आपण ठेवणार कोसलो, तर पहिले आपण त्याची प्रोसिजर बघू आणि त्याच्यानंतर आपण क्लब सँडविच बनवू. तर चल. तर मित्रांनो, आता आपण एक कटिंग केलेली आहे, जुलियन कटिंग केलेली आहे. तर आपण एका बाउलमध्ये घेऊन त्याला टाकूया. आता आपण याला प्रॉपर मिक्स करून घेऊ. पेमेंट म्हणून आपण त्याला सँडविचच्या बाजूला ठेवणार आहे. आता आपलं झालेलं आहे कोसलो रेडी. आता आपण बनवणार आहोत क्लब सँडविच. त्याच्यासाठी लागणारी जी सामग्री आहे ती आपण कलेक्ट केलेली आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि हे सर्व आपण आपल्या घरीसुद्धा आपल्याला मिळेल, आपण घरीही बनवू शकतो. तर आता आपण बनवायचं आहे क्लब सँडविचचं प्रोसिजर. चालू. आणि हे ऑलरेडी आपण या तिघांचं आपण इथे चॉप करून ठेवलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मायो. ओके. करायचं आहे असं प्रॉपर याला मिक्स करून घेऊ. असं प्रॉपर याला मिक्स करून घेऊ. ओके. आता व्हेज क्लब सँडविचची जी आपली आतमध्ये स्टफिंग आहे ती रेडी झालेली आहे. तर आता आपण ब्रेडचे 3 स्लाइस घ्यायचे आणि त्याला आपण पहिले बटर घ्या. तर मित्रांनो, आता आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे डोलोरोस. तर या आपला दिला चाट मसाला, व्हाईट पेपर, and little bit salt, this spice. ओके. आता आपण हा जो स्टफिंग बनवली आहे ते आपण त्याच्या आतमध्ये स्टफ करणार सँडविचमध्ये. बघू शकता. आता आपला सँडविच रेडी झालेला आहे. आता आपण ह्याला करणार आहोत ग्रिल. चल. बघू शकता मित्रांनो, छान रोस्ट झालेला आहे, ग्रिल झालेला आहे. हां
शकता किती छान तो ग्रिल झालेला आहे. तर आता आपण करणार त्याला ओके. ज्यावेळेस तुम्ही सँडविच कट करणार त्यावेळेस हा पातळ जो ब्रेड असतो हाच यूज करायचा की ज्याच्याने आपलं सँडविच प्रॉपर कट होतं आणि आतमध्ये लेअर ही बाजूला निघत नाही. तुम्ही बघू शकता या आता एकदम क्लोज. आणि आता आपण याच्यावरती लावणार आहोत. आता आपण याच्यावरती लावणार टूथपिक. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की ही त्या ब्रेड नाईफने वापरल्यामुळे हे प्रॉपर कटिंग आपलं झालेलं आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते. तर त्याच्यामुळे वापरताना हा ब्रेड नाईफ वापरायचा पातळ. ओके. आता आपण त्याला करूया प्रेझेंटेशन. आता हा आपण घेतला आहे लेट्यूस. आपलं सँडविच झालं आहे डन. आता आपण करणार आहोत टेस्ट. Behind the scene. Behind the scene.